तर मित्रांनो अलिबाग पॅरासेलिंग बघा, हे जे चार्जेस आहे सिंगल पर्सन 1000, कपल 1500, डीप चार्जेस एक्स्ट्रा आहेत आणि पर्सनल एक्स्ट्राचे आहे. म्हणजे बघा इथे ह्या कॉन्टॅक्ट नंबर आहे, कधी आलात तर यांना फोन करू शकता. हे बघा इथे हे चार्जेस आहेत. जेट स्की राईड 300 पर पर्सन, 2 पर्सनचे 500. म्हणजे ह्याच्यात आपल्याला 100 रुपये फायदा आहे जर दोघांनी केलं तर. बनाना राईड 250 रुपये पर पर्सन, बंपर राईड 250, 3 राईड्स पॅकेज आहे एका माणसाचं 700. आणि जर 4 राईड केलात तुम्ही म्हणजे जेट स्की राईड, बनाना राईड, बंपर राईड आणि स्लीपर राईड, तर तुम्हाला 900 रुपये म्हणजे कमी ह्याच्यात होईल. तर हा बघा इथे त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर आहे. तर मित्रांनो आम्ही दोघं टुनुक चालत चाललो आहे. चप्पल दिसते म्हणजे चप्पल तुटली तुझी, चप्पल दिसणार. तर मित्रांनो अशा प्रकारे आम्ही आता अलिबागच्या बीचवरून चालत चाललो आहे. मागे आहे कुलाबा किल्ला. बघूया कुलाबा किल्ल्यावर जाऊन. मी याच्या आधी गेलो होतो तेव्हा काय आपण व्हिडिओ बनत नव्हतो. आता ही व्हिडिओ तुमच्यासाठी खास, म्हणजे यात काय बघायला मिळते त्यानुसार आम्हालासुद्धा बघायला मिळते नवीन ठिकाण. कुलाबा किल्ला कशाप्रकारे आतून हे बघायला मिळेल. कान्होजी आंग्रेच्या आधिपत्याखाली हा किल्ला होता कुलाबा किल्ला. आणि समुद्र तटाचे रक्षण आणि काय महसूल गोळा करण्यासाठी बहुधा या किल्ल्यावर किल्ल्याचे बांधकाम झाले असेल. मित्रांनो खूप भारी वाटतंय. रोजच्या धकाधकीच्या जीवनातून कुठेतरी हे असं चालायला मिळणं भारीच वाटतंय. विदाऊट चप्पल मस्तपैकी, म्हणजे उघड्या पायांनी, पायात काही नाही आहे, चप्पल नाही, काही नाही, आणि चालतोय आपण. या समुद्राचं जरासं पाणी, त्याच्यावर या लाटांनी तयार झालेल्या प्रतिकृती दिसत असतील वाळूवर, आणि ह्यातून चालण्याचा जो आनंद आहे तो काही औरच, शब्दात नाही सांगू शकत. मनात खूप भारी वाटतंय. आणि हा आपले सूर्यराजा. मित्रांनो चालत चालत जवळपासच आलोय आपण कुलाबा किल्ल्याच्या, एकदम जवळ आलोय. 100 मीटरच्या अंतरावर आहे कुलाबा किल्ला. भारी आहे. आतमध्ये गणपती आणि मारुतीचं मंदिर आहे, ते सुद्धा बघण्यासारखे. आपण तिकडे जाणारच आहोत. किल्ल्याची काही माहिती असेल ती मी देण्याचा तुम्हाला प्रयत्न करेन आणि तिथली ठिकाणं दाखवण्याचा सुद्धा. मित्रांनो हा पूर्ण किल्ला आहे. इथून जो चालू होतो तो आहे इथपर्यंत. परंतु प्रॉब्लेम असं झालं आहे की ही मधली जी तटबंदी आहे ही पूर्णपणे ढासळले, दिसत असेल तुम्हाला बघा. इथली मधली सुद्धा, हे या साईडला फक्त हा बुरुज आहे. जलदुर्ग प्रकारचा किल्ला असल्यामुळे पूर्ण तटबंदी कोसळले, कारण लाटांचा मारा होत असेल त्यामुळे तटबंदी कोसळली असेल. तर मित्रांनो हा आहे किल्ल्याचा प्रवेशद्वार. आपण द्वारापाशी आलो आहे किल्ल्याच्या. आणि या सगळ्या कोळीन काकी काय करतायत, त्यांची कामं चालू आहेत सकाळची. पूर्ण आहे बघा ढासळलेला हा किल्ला इकडे या साईडला. आणि हा प्रवेशद्वार दिसत असेल. तर मित्रांनो इथे कुलाबा किल्ल्याला एंट्रीला तुम्हाला बाहेर स्कॅन कोडचा एक बोर्ड लावला आहे. तिथे तुम्हाला 40 रुपये, म्हणजे एका माणसाचे 20 रुपये, 2 माणसं असतील तर 40 रुपये तुमची डिटेल भरावीची असते. तिथे नाव, मोबाईल नंबर, कंट्री, तुम्ही इंडियन असाल इंडियन, फॉरेनरचे चार्जेस जास्त आहेत. तर तुम्ही जेव्हा स्कॅन कराल तेव्हाच तुम्हाला डायरेक्ट डिटेल येईल. मोबाईल नंबर टाकल्यावर ती डिटेल डायरेक्ट येईल आणि ती भरून टाका. फोनपे किंवा जीपेने तुम्हाला ती भरावी लागते. इथे ऑफलाईन तिकीट काउंटर नाही आहे, बंद आहे. तर आज जाऊन आता आपल्याला बघायला मिळेल की कुलाबा किल्ला कशा प्रकारे आणि आत काय काय बघण्यासाठी ठिकाण आहे. तर चला कुलाबा किल्ल्याच्या आत जाऊया. तर मित्रांनो कुलाबा किल्ल्याचा हा आहे प्रवेशद्वार.
तर मित्रांनो, ही आहे कुलाबा किल्ल्याची माहिती. पूर्ण अशी माहिती आहे बघा. भारतीय पुरातत्व सर्वेक्षण मुंबई मंडळ यांनी ही पाटी लावले. ही मराठीत आहे, या साईडला आहे ही हिंदीमध्ये आणि ही आहे इंग्लिशमध्ये. तर तुम्ही आलात तर ही माहिती इथे वाचू शकता आणि या किल्ल्याची थोडक्यात माहिती तुम्हाला मिळून जाईल. किल्ल्याचं प्रवेशद्वार मित्रांनो आहे बघा, इकडून आहे. आपण इथून एंट्री केली, इथे आहे फील्ड ऑफिस यांचं आणि ही इथे थोडक्यात माहिती इथे. आणि ही अशी घरं येतात. आता आपल्याला या साईडला जायचं आहे. या साईडला जाऊन सुद्धा बघूया काय. किल्ल्यावर आल्यावर मित्रांनो लेफ्ट साईडला असं शिडी आहे, वर चढायची आहे. बघूया वरून काय दिसतं. इकडे या साईडला घर आहेत, म्हणजे ही लोकवस्ती आहे इकडे. 4-5 घरच मला आत्तापर्यंत दिसले. त्या साईडला सुद्धा आहे. म्हणजे तेव्हा सुद्धा समुद्रात राहणारी लोक आहेत. जसं मुरुड जंजिरा किल्ल्यावर सुद्धा लोक राहतात, तशी या किल्ल्यावर सुद्धा लोक राहतात. बाप रे, काय व्ह्यू आहे मित्रांनो, खतरनाक. मित्रांनो या साईडला आलोय, काय व्ह्यू आहे बघा ना, बादशाह व्ह्यू, खतरनाक व्ह्यू, खतरनाक. आपण इकडूनच चालत आलो होतो कुलाबा किल्ल्यासाठी. हा इकडून प्रवेशद्वार आहे, एंट्री. आणि इकडून असं फिरून खालून मग इकडून असे वर आलं. आणि हा काय व्ह्यू आहे बघा, अफलातून व्ह्यू. एवढा भारी व्ह्यू मी तरी नाही बघितला आहे. खूप खतरनाक व्ह्यू आहे, खूप खतरनाक. या साईडला मित्रांनो आल्यावर हे बघा 2 तोफ आहेत. ही एक तोफ आणि या साईडला एक तोफ. आणि हा आहे समोरचा बघा बुरुज त्या साईडचा. मित्रांनो आपण जस्ट आता इथून वर गेलो होतो, आता तिथूनच खाली आलो. मला माहिती नव्हतं इथे मंदिर आहे. तर ही घरं नसून हे मंदिर आहे. इथे मागे आहे जय भवानी मंदिर. आपण जाऊया मंदिरात आणि पाया पडूया. तर अशा प्रकारचं मंदिर आहे मित्रांनो. इथे भवानी माता आपली. आपण आता दर्शन घेऊया. मित्रांनो किल्ला फिरायला सुरुवात झाली. किल्ला सुरुवातीलाच फिरताना असं समजतं की किल्ल्याचं भरपूरचं असं बांधकाम ढासळण्यात आलं, पडीक झालं. कारण किल्ल्याकडे दुर्लक्षित असेल किंवा आता खूप वर्ष झाली या किल्ल्याला. आणि समुद्राच्या बाजूला तटाला असल्यामुळे बहुधा हे बांधकाम ढासळलं असेल. कारण खूप वारे असतात आणि त्यामुळे हे बांधकाम ढासळलं असेल. सिद्धिविनायक मंदिरापासून थोड्या अंतरावर आपणास पडक्या भग्न वाड्यांचे व वास्तूंचे अवशेष पाहायला मिळतात. ते कान्होजी आंग्रे यांच्या वाड्याचे तसेच अन्य सरदारांच्या वाड्याचे अवशेष असून तेथे दगडी बांधकाम, सुरेख नक्षीकाम तसेच अनेक खोल्या पाहायला मिळतात. पुष्करणी तलावाच्या जवळच आपणास एक सुरेख दीपमाळ व गणपतीचे मंदिर पाहायला मिळते. सभामंडप व गाभारा अशी दालने असणारे मंदिर यावरील कळस अत्यंत सुरेख आहे. आतील गाभारा चौकटीवरील नक्षी अत्यंत सुरेख असून त्यातून प्राचीन कलाकुसर दिसून येते. सिद्धिविनायक मंदिरात गाभाऱ्यात संगमेश्वरी सिद्धिविनायकाची मूर्ती, तिच्या शेजारी विष्णू, शंकर, देवी, सूर्य अशा देवतांच्या मूर्तीच आहेत.
तर मित्रांनो, हे आहे पुष्करणी तलाव. किल्ल्यावर गणपती मंदिरा शेजारी आपणास एक पाण्याचा तलाव पाहायला मिळतो. या किल्ल्यावरील सर्वात मोठ्या गोड्या पाण्याचा साठा म्हणून या पुष्करणी तलावास ओळखले जाते. तर मित्रांनो, आता कुलाबा किल्ला तर फिरून झालेला आहे. आता आपण निघूया पुढच्या प्रवासाला. पुढे काय बघण्यासारखं बघूया. अजून काय ठरवलं नाही. अजून आम्ही नाश्तासुद्धा नाही केला आहे. चहा पिलो मगाशी तिकडे सकाळी तीच, त्यानंतर अजूनपर्यंत काही खाल्लं नाही. आता पुन्हा चालत चाललं आपल्या बाईकच्या दिशेने. डायरेक्ट बाईकजवळच भेटूया. तर मित्रांनो, आता निघायचा टाईम झाला आहे. वाजलेत 9, 9:15 झालेत. आणि बघा आता सगळे इथं वर्दळ वाढले. सगळ्या राईड्स आलेत, घोडागाडी, उंट सफारी आणि या 4 व्हीलर गाड्या, ज्या खूप कर्कश असा आवाज करतात. मला तर अजिबात नाही आवडत. ज्यांना आवडत असतील त्यांनी खूप मजा करून घ्या. मजा येईल तुम्हाला. अलिबाग बीचवर खूप काहीतरी आहे. भरपूर अशा सुविधा आहेत या बीचवर. नक्की या.